तर आपला पेपर आहे मंडेला. तर सगळ्यांना असं आता वाटत असेल की एक्झॅक्टली आता 2 ते 3 दिवसात काय करायचं आहे. सो आपण बघू आता 2 ते 3 दिवसात बेसिकली आपण काय चांगलं करू शकतो. ठीक आहे. पहिला पेपर तुमचा इंग्लिशचा होता. त्याच्यानंतर असं असतं की आता फिजिक्स आहे सर, आणि अर्धा वेळ मुलांचा घाबरण्यात जातो, अर्धा वेळ मुलांना स्ट्रॅटेजी डिस्कस करण्यात जातो की एक्झॅक्टली आपल्याला कसं करायला पाहिजे. आता 2-3 दिवसात आपण कसं चांगलं अजून आपण देऊ शकतो. सो पहिला आपण काय करू, एक 2024चा पेपर बघू PYQ, आणि मग त्याच्यामधून आपण ॲनालाइज करू की अजून जरा कसं आपल्याला चांगलं करता येईल. ही स्ट्रॅटेजी अशी काही कन्फर्म स्ट्रॅटेजी नाही आहे, एक माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की ज्याच्यात तुम्ही वापरून स्वतःला अजून जरा कॉन्फिडंट फील करू शकता. कारण की आता जे तुमचं एक्झाम आहे त्या दिवशी तुम्हाला प्रिपरेशनपेक्षा थोडासा कॉन्फिडन्सची जास्त गरज आहे आणि कम्फर्टेबल तुमची मेंटल कंडिशन असली पाहिजे. सो त्यासाठी एक हेल्प म्हणून हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. बघा किती हेल्पफुल आहे. सो सगळ्यात पहिलं एक तुम्हाला एक पेपर मिळेल. त्या पेपरला तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की सगळे पेजेस आहेत की नाही. सिरियल नंबर्स तुम्हाला प्रॉपरली चेक करायचे आहेत 1 पासून शेवटपर्यंत बरोबर आहे की नाही. एखादं पेज जर मिसिंग असेल तर आपल्याला लगेच इन्स्टंटली इन्व्हिजिलेटर सरांना, मॅमला जे पण असतील त्यांना सांगायचं असतं की मॅम इथे हा पेज मिसिंग आहे. काही प्रिंटिंग मिस्टेक ते तर तुम्हाला लगेच कळणार नाही, पण कधी कधी अर्धा पेपर प्रिंट आला, असं काही जर प्रिंटिंग रिगार्डिंग मिस्टेक जर असतील तर तुम्हाला ते लगेच तुम्हाला ते कळून द्यावं लागेल. ओके चला. सो बघा इथे सगळं दिलं राहील. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे बघायचं आहे की सेक्शन किती आहे. सेक्शन A, B, C आणि D. इथे बघून घ्यायचं कोणते प्रश्न किती मार्काला आहेत, किती प्रश्न सोडवायचे आहेत ते तुम्हाला माहीत असेलच ऑलरेडी. इथे बघा 4 मार्क्सचे प्रत्येक क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला किती क्वेश्चन करायचे आहेत सर, अटेम्प्ट आणि 3. सो 5 क्वेश्चन असतील, तुम्हाला कोणते पण 3 क्वेश्चन करायचे आहेत. हा सगळ्यात टाईम टेकिंग आपण म्हणू शकतो की ज्याला थोडंसं जास्त वेळ लागतो, पण ॲट द सेम टाईम हा स्कोरिंग पण आहे. म्हणजे जसं तुमचा वेळ जाईल तसं तुम्हाला मार्क पण तेवढेच मिळतील. ठीक आहे. सेक्शन Cमध्ये बघा अटेम्प्ट आणि 8 दिले किती असतात 12. ठीक आहे. म्हणजे 12मधून तुम्हाला इथून 8 करायचं आहे, इथून सर किती करायचे 5 दिले असतील, किती सॉल्व करायचे आहे 3. इथे बघा 12 शॉर्ट आन्सर दिले असतील, तुम्हाला किती करायचे आहेत सेम 12मधून इथे किती करायचे आहेत 8. 1 मार्क इच. आणि ह्याच्यात नो ऑप्शन, तुम्हाला सगळे सॉल्व करायचे आहेत, ऑल द क्वेश्चन्स. ठीक आहे. कम्फर्टेबली जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथून चालू करा. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, जर तुम्ही सिरियल वाईज चालू केलं हळूहळू हा पेपर बिल्डअप होतो. आणि फिजिक्सला तसं पण कॉन्फिडन्स थोडासा कमी असतो की फिजिक्स आहे अवघड असेल का अँड ऑल. त्या फिअर फॅक्टरमुळे असं असतं कधी कधी मुलांना की कसं करायचं. सो कम्फर्ट येण्यापेक्षा, म्हणजे कम्फर्ट तुम्हाला घाबरवेल किंवा कॉन्फिडन्स तुमचं कमी करेल. सो त्यापेक्षा बरं आहे की तुम्हाला सेक्शन A पासून चालू करा. सेक्शन Aमध्ये बघा MCQ आहेत आणि व्हेरी शॉर्ट आन्सर. MCQ तुम्हाला पहिल्या वेळेस, पहिल्या वाचताना, पहिल्या रिडिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक MCQ येणार नाही, तुम्हाला थोडेफार येणार. आणि नंतर जो एंडिंगचा टायमिंग असतो, म्हणजे लास्टचे 15 मिनटं 20 मिनटं, त्याच्यामध्ये तुम्हाला उरलेलं मार्क करायचे असतात. सो सुरुवातीला तुम्ही घाई करू नका, तुम्हाला जेवढं येतात तेवढं फक्त मार्क करून ठेवा आणि आन्सरवर लिहू नका. म्हणजे आन्सर शीटवर डायरेक्ट तुम्ही जर लिहिला आणि कधी कधी असतं की इथे जो MCQ आहे त्या MCQच्या नंतर थेरी प्रश्न आलेला आहे. सो असं पण कधी कधी तुम्हाला तुमचे जे MCQचे आन्सर्स आहेत तुम्हाला नंतर पूर्ण वाचताना कळू शकतो. सो जस्ट वेट फॉर दॅट. नंतर बघा व्हेरी शॉर्ट आन्सर. व्हेरी शॉर्टमध्ये असं आहे की तुम्हाला एक तर येईल किंवा नाही येणार. सो जो येईल किंवा नाही येणारवाले जे प्रश्न आहेत, जे तुम्हाला येत असतील पटापटा ते लिहून घ्यायचे एकदम लाईनीने छान, काहीही मिस्टेक करायची नाही. व्हेरी शॉर्टमध्ये मॅक्झिमम बोर्डाची अपेक्षा असते की तुम्ही 1 or 2 और एकदम मॅक्स 2.5 लाईन्समध्ये तुम्हाला ते आन्सर संपवायचे आहे. एका मार्काचा प्रश्न आहे, सो तुम्हाला वेळ पण तसंच द्यायचा आहे. मॅक्झिमम 1 मिनटं किंवा 80 सेकंद आपण जे म्हणतो तेवढं देऊन तुम्हाला संपेल. काही येतील काही नाही येणार, ह्याच्यात काहीही ऑप्शन नाही. तुम्हाला लाईनीने सगळे जायचे. जे प्रश्न तुम्हाला नसेल एक 3 ते 4 लाईन तुम्ही सोडून पुढचं तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करू शकता. सो बेटर राहील की तुम्ही ऑर्डर फॉलो कराल. ओके. आता ना जेव्हा सेक्शन A तुमचं संपेल तेव्हा तुम्हाला वॉच, तुमची घडी बघत राहायचं आहे की तुम्हाला किती वेळ तुम्हाला लागतं आहे. ठीक आहे. जनरली MCQ सोडवायला जर तुम्ही एकदम केअरफुली सॉल्व केलं तर एक 15 मिनटाचा तुम्ही जसं वेळ घेताय आणि व्हेरी शॉर्ट आन्सर जसं तुम्ही समजा पुन्हा 15 मिनटं घेताय, तर हा पहिला फेज जो असतो तो 30 मिनटाच्या आत संपायला पाहिजे. ज्या मुलांनी रिव्हिजन केलं आहे
अभ्यास केला असेल तर लगेच येईल, नसेल केलं तर नाही येणार. म्हणजे कुठे ना कुठे तुमचा वेळ तसाही वाचतो. अभ्यास केला असेल तर पटपट सॉल्व्ह येतील सर, आणि जर नसेल झालं तर काय होणार, नाही येणार, तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जाणार. सो ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. सो मॅक्झिमम 30 मिनिटात, पहिला 30 मिनिटं तुमचं कम्फर्टेबली क्वेश्चन सेक्शन ए जो आहे याचे 2 क्वेश्चन्स तुम्ही कंप्लीट करू शकतो. लगेच 30 मिनिटं झाले, थोडंसं पाणी प्या, थोडंसं रिलॅक्स बघा, इकडे तिकडे बघू शकता, 1 मिनटं 30 सेकंद थोडंसं फ्रेश व्हा, आणि लगेच मग सेक्शन बीवर या. सेक्शन बीमध्ये बघा 12 क्वेश्चन दिसतील. आता नाही ह्याच्यामध्ये प्रश्न कसे सोडवायचे ह्याच्यापेक्षा प्रश्न किती सोडवायचे हा जरा महत्त्वाचा आहे, आणि कोणते सोडवायचे. ठीक आहे. सो आपल्याला 8 प्रश्न ऑलरेडी त्यांना दिले, म्हणजे प्रश्न किती सोडवायचे हा ऑप्शन आपल्याला नाही आहे. पण ह्याच्यात सगळं महत्त्वाचं म्हणजे चॉईसेस. ठीक आहे. लाईफ इज ऑल अबाउट चॉईस आपण जे म्हणतो. सो इथे पण तो फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. आता सर कोणते प्रश्न निवडायचे, बघा कम्फर्ट झोन जर तुमच्या न्यूमरिकल असेल, की तुमचं जर MST CT JEE किंवा नीटमुळे एंट्रन्स एक्झाममुळे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यांच्यामुळे न्यूमरिकल जर तुमची होल्ड चांगली झाली असेल तर तुम्ही न्यूमरिकलवाले क्वेश्चन सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये काय फायदा असतो, फायदा नुकसान दोन्ही आहे. फायदा सांगतो की जर फॉर्म्युला जरी तुम्हाला आलं बरोबर, पहिलं बघा तुम्ही गिवन लिहाल, नंतर तुम्ही काय लिहाल सर, फॉर्म्युला लिहाल, नंतर व्हॅल्यू पुटअप कराल आणि फायनल आन्सर. ह्या सगळ्यावर तुम्हाला अर्धा मार्क डिनोट केलेला आहे. सर इथलं माझं फायनल आन्सर चुकलं तर काय प्रॉब्लेम नाही, 1.5 मार्क तुमचे रेडी आहेत. सर मला फॉर्म्युला नाही आलं तर मग काय नाही, गिवनवर तुम्हाला एक अर्धा मार्क जर दिलं पण ते मार्क नसतात, ते एक दान असतो. ठीक आहे. सो तेवढं अर्धा मार्क मिळतात. व्हॅल्यू पुटअप तुम्ही बरोबर करा, व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्जन जर चुकले तर मग मार्क तुमचा जाऊ शकतो. ह्याच्यात तुम्हाला काहीतरी मार्क मिळायचे चान्सेस असतात. सो बेटर की तुम्ही जर न्यूमेरिकल तुमचं चांगलं असेल तुम्ही न्यूमेरिकलसोबत जाऊ शकता. ह्याच्यात ना मिक्स न्यूमेरिकल प्लस थेरी. आता थेरीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करताना एक्सप्लेन, डेफिनेशन, लॉज जे ॲज इट इज आहेत, ज्याचे तुम्ही पॉईंट्स बनवू शकता आणि जे तुम्ही पाठ करून आलेत ते तुम्ही करू शकता. सो तुम्हाला अजून बरा फायदा होईल. ठीक आहे. की जर तुम्ही थेरी प्रश्न चांगला केला तर म्हणजे बेटर. आणि सेक्शन बीला किती वेळ लागला पाहिजे सर, आता बघा किती क्वेश्चन आहेत, 2 मार्काला 1, आणि किती आहे सर 16 मार्कांचा हा आहे. सो ह्याचा पण एक मिनिमम तुम्ही 25 मिनिटात संपवू शकता. ठीक आहे. सो 1 तास झाल्यावर मला काय व्हायला पाहिजे, 1 तास झाल्यावर तुम्ही सेक्शन बीच्या शेवटच्या प्रश्नावर पाहिजे, जेव्हा तुमच्या घड्याळात 1 तास होईल तेव्हा कम्फर्टेबल एकदम टाईम जातो. पुन्हा सेम फॉर्म्युला, पाणी प्यायचं, 30 सेकंद इकडे तिकडे बघायचं. ठीक आहे. आणि मग पुन्हा तुम्ही सुरू होऊ शकता. सो सेक्शन ए कंप्लीट झाला, सेक्शन बी कंप्लीट झाला. कधी कधी पेपर लिहिताना असं होऊ शकतं की पुढचे प्रश्न कठीण आहेत का, मला जमणार का, ह्या सगळ्या गोष्टी. आता बघा तुमच्याकडे 3च तास असणार. सो तुम्ही कधी ते इश्यूज डोक्यात आणू शकता, मेंटल पीस तुमचा खराब करू शकता, किंवा मग तुम्ही प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला जे इमॅजिनेशन आणि जे थॉट्स तुमच्या डोक्यात जे येतील किंवा जे तुम्हाला विचार करायचे आहे ते तुम्ही नंतर पण करू शकता. पण ऑब्वियसली तुम्ही पेपर नंतर सोडवू शकत नाही. सो बेटर तुम्हाला थोडंसं हार्श राहावं लागेल, रॅशनल राहावं लागेल, आणि तुम्हाला थिंक, राईट अँड रिपीट ह्या 3 फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पेपर पुन्हा कंप्लीट करायचं. विचार करायचं, लिहायचं आणि रिपीट करायचं सेम. थिंक जर जास्त केले तर रायटिंगला कमी जाईल, आणि रायटिंग जर कमी झालं तर रिपीटला कमी जाईल. सो एकदम बेटर आहे की तुम्ही थिंक, राईट आणि रिपीट हळूहळू ही प्रोसेस फॉलो करा. टायमिंग मॅनेजमेंट होईल. जे येत आहे ते लिहित चला, लिहित चला. ठीक आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एक तास तुम्ही पूर्ण कन्झ्युम केलेत आणि तुमचं सेक्शन ए, सेक्शन बी कंप्लीट झालं असं मी समजतो. सेक्शन ए आणि सेक्शन बी हे पास होण्यासाठी हेल्पफुल क्वेश्चन असतात जे तुम्हाला हेल्प करतील. सो तुम्हाला काय करावं लागेल, इथे तुम्ही पास झालेत. ठीक आहे. असं म्हणतात सेक्शन ए, सेक्शन बी झाले हो आणि आपण आता पास झाले हो. सो असं हे सगळं एक सेईंग आहे. सो हे तुम्हाला पासिंगसाठी आहेत. आता ना सेक्शन सी आणि सेक्शन डी हे असे सेक्शन आहेत की तुम्ही 2 वर्ष ह्याच्यासाठी खूप पैसे खर्च केले, कुठे क्लास बीस काहीतरी लावलं असेल, ऑनलाईन ऑफलाईन जे पण असेल. ह्याच्यासाठी तुम्ही टॉपर आहात की ॲव्हरेज आहात हा तुम्हाला डिसाईड करेल हा सेक्शन. सो मला काय म्हणायचं आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी सगळ्यांनाच येऊ द्या, पण ज्यांना असं वाटतं की नाही आम्ही टॉपर कॅटेगरीचे आहोत, तर टॉपर आहात की नाही हे तुम्ही स्वतःच डिसाईड करा. ठीक आहे. सो सेक्शन सी आणि सेक्शन डी हे त्या टाईपचे क्वेश्चन आहेत की जिथे अवघड पोर्शन येतो, डेरिव्हेशन्स असतात, न्यूमेरिकल्स येतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप केअरफुली सॉल्व्ह करावं लागेल
आणि इथे पुन्हा मी म्हणतो वारंवार, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो 12 क्वेश्चन दिलेत, शॉर्ट आहेत आणि 8 किती मार्काचे आहेत सर बघा, 3 मार्क इच. मिनिमम ह्या क्वेश्चनची लेंथ असली पाहिजे एक 12 ते 15 लाईन्स. म्हणजे तुम्ही जर सप्लिमेंटरी वाईज बघितलं तर एक पेज तरी मिनिमम भरायला पाहिजे किंवा नॉट लेस दॅन 1 पेज. ठीक आहे. सो जास्ती वाढवलं लेंथ, डेरिव्हेशनला वाढू शकतं, 1 ते 1.5 पेज पण जाऊ शकतं, डायग्राम वगैरे असली तर एक्सप्लेन अँड ऑल. पण एक मिनिमम 1 पेज तरी तुम्ही एक आन्सर लिहू शकता. ठीक आहे. थोडं सुटसुट लिहायचं, डायग्राम पेन्सिलने काढायचं, बॉक्स घ्यायचं, राईट साईडला डायग्राम ठेवा सो दॅट तुम्ही एक्सप्लेन करू शकता सगळं. आणि ह्याच्यामध्ये बघा, न्यूमेरिकल्स आम्हाला येत नाही सर अशी जर कोणाची मेंटॅलिटी असेल, किंवा सर आम्ही फक्त थिअरी करू सर असे जर काही मेंटॅलिटी असेल, तुम्ही ते पण इथे सिलेक्शन करू शकता. अल्टिमेटली वी नीड मार्क्स. ते कसे आले ते कोणाला काही बघायचं नाही, आपल्याला किती आले ते बघायचे. सो थिअरी क्वेश्चन्स असतील त्यांना तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही जे जास्ती चांगलं पाठ करून गेले असाल ते पहिलं लिहा, ते पहिलं अटेम्प्ट करा. न्यूमेरिकल्स बघा तुम्हाला कितपर्यंत येणार. असं सुरुवातीला होऊ शकतं की न्यूमेरिकल्स तुम्हाला सोपं वाटेल, पण ते नंतर अवघड होत असतं. समजा अशा एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्ही अडकले तर तुम्हाला अडकायचं नाही आहे. तुम्हाला बेसिकली सुरुवात छान करायची, गिवन लिहायचे, फॉर्म्युला लिहून यायचे सर. ओके. आणि व्हॅल्यू पुटअप करायची. दिस ऑल कन्सिडर युअर 60 to 70% त्या प्रश्नाचा वेटेज. सो एवढे जरी स्टेप्स फॉलो केले तर तुम्हाला एंडिंगला न्यूमेरिकल्स तुम्हाला हेल्प करू शकतात. ठीक आहे. सो बॅलन्सिंग राहा. असं कोणत्याही प्री डिटरमाइंड सेटने जाऊ नका की मी हेच करेल नाही, हे नाही करणार. परमेश्वर तुमच्यावर किती मेहरबान आहे हे पेपरमध्ये कधी कधी आपल्याला रिफ्लेक्ट होतं की आपले नशीब कसे आहेत. सो बघा ते कसे तुमचे नशीब आहेत. सेक्शन डी. सेक्शन डीबद्दल एक स्पेशल असं आहे की ना, तुम्ही कोणते तरी 4 ते 5 लेसन फिक्स करू शकता. मी ते पण सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये की तुम्ही कोणते ते 4 ते 5 चॅप्टर फिक्स करा. आणि हा पूर्ण सेक्शन डी जो 4x3 किती मार्काचा असतो सर, 12 मार्काचा असतो. आणि ह्याला लिहायला एक तुम्ही 40 मिनटं किंवा 50 मिनटं देऊ शकता. म्हणजे सर तुम्ही ह्याच्यासाठी आम्हाला सांगितले 60 मिनटं, बरोबर आहे. सेक्शन सी बद्दल मी टाईमबद्दल बोललो नाही आहे, पण सेक्शन डी बद्दल म्हणतो. ठीक आहे, पुन्हा 50 मिनटं घ्या. आता बघा किती राहिले तुमच्याकडे वेळ, 60 आणि 50 110 70 मिनटं राहिलेत जे तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन्स लिहू शकता. आता तुम्हाला सेक्शन सीला किती मिनटं द्यायचे आहेत, 70 मिनटं तुम्ही देऊ शकता. पण 70 मिनटं लागत नाही, ह्याला पण तुम्ही एक मिनिमम 50 मिनटं जरी दिले आणि इथे थोडंसं अजून 5-10 मिनटं इकडून तिकडून चोरले, तुमचे काय शेवटचे 15 मिनटं उरतात जिथे तुम्ही MCQ. असं असतं कधी कधी की सुरुवात एंडिंगच्या 10 मिनटाला तुम्ही थोडंफार मार्केट ॲनालिसिस करू शकता. म्हणजे वर्गातून काही गोष्टी विचारणे, थोडंसं इकडे तिकडे डोकावून पाहणे, थोडंसं रिलॅक्स कधी कधी होतो की एवढं झाल्यावर तेवढं तुम्ही हेल्प घेऊ शकता. ठीक आहे. सो असं करून तुम्ही बॅलन्स वेमध्ये तुमचं एक 180 मिनिट्स तुम्ही यूज करू शकता आणि पेपर तुम्ही असं कंप्लीट करू शकता. इथे पेपर खूप छान गेला हे ऐकण्यापेक्षा सर मी पेपर पूर्ण लिहिला हे ऐकलेलं कधीही चालेल. कारण की जर तुम्ही 70चं लिहाल तर 50 मिळू शकतात. तुम्ही जर लिहिलंच 50चं तर आता तुम्ही विचार करा तुम्ही किती मिळवाल. सो सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आहे पेपर कंप्लीट करायचं. ठीक आहे. 2 वे आहेत, घाबरायचं आणि चिंता करायचं, पण याच्याने काही होणार नाही आहे. दुसरा वे आहे की अटेम्प्ट करायचं. ठीक आहे. सो बघा, फेस करून बघा. आणि फिजिक्स हा जेवढा तुम्हाला असं वाटतं आहे की अवघड आहे, पेपर झाल्यावर तोच तुम्हाला वाटेल की यार फिजिक्सच चांगलं होतं, बाकीचे तर अजून पाठांतरवाले सब्जेक्ट पुढे येणार आहेत. ओके. सो पुढचा व्हिडिओ आमचा येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून वेटेज वाईज क्वेश्चन्स कोणते करायचे ते पण सांगेल. सध्या याला बघून तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये काहीतरी हेल्प होईल. नक्कीच कमेंटमध्ये कळवा कसं वाटलं. थँक्यू.